सर कुठे निघालात तुम्ही? हां, तुला सांगायचं राहिलं हरी, आम्हाला एक अर्जंट काम आहे, आम्हाला घरी जायला लागतं. सर मग संध्याकाळच्या मीटिंगचं काय? आम्हाला असं वाटतं ती पोस्टपोन कर आणि उद्या दुपारनंतर ठेव. ठीक आहे, मी ती मीटिंग पोस्टपोन करतो आणि उद्याची वेळ कळवतो तुम्हाला. ओके ठीक आहे. सर काय? खरं तर थोडक्यात चुकामुक झाली तुमची. लिंगप्पा साहेब आताच तुमच्या घरी येऊन गेले. आमच्या घरी काही काम होतं का? खरं तर आपण घर बघायचं होतं. तुम्ही घराबाहेर पडलात आणि आम्ही पोचलो, असं काहीतरी झालं असेल. कसं वाटलं घर लिंगप्पा साहेबांना? आपण घर आवडलं तुमचं, म्हणाले देवानी मॅडमला. सुनबाई नशिबानात तुम्ही. एनिवे चल निघतो आम्ही. ओके सर, बाय. हो. Simply splendid. उत्कृष्ट काढले आहेत तुम्ही. मॅडम, तुम्हाला जरी हे पोर्ट्रेट आवडलं असेल ना, तरी तुमचं सौंदर्य पूर्णपणे मी कॅनव्हासवरती काढलंय असं मी नाही म्हणणार. कारण कॅनव्हासवर तर फक्त शरीराचंच आपण सौंदर्य उतरवू शकतो, मनाचं नाही. एनिवे, तुम्ही मला वेळ दिलात आणि तुमचं पोर्ट्रेट काढायची परवानगी दिली त्याबद्दल खरंच थँक्स. आम्हालाही निघायला हवं. आपल्या आर्ट एक्झिबिशनची तारीख आपल्याला लवकरच कळवू. आमच्या आर्ट गॅलरीचं उद्घाटनही लवकर होणार आहे. येऊ आम्ही? हो, या ना, मी सोडतो तुम्हाला. देव्यानी, वा, बरं झालं. असं हे सामान आपल्या घरात नकोच होतं. हे अजिबात शोभत नाही. आम्ही तुला पहिल्या दिवशीपासून सांगतोय. तुझं सामान पॅक करायला घे, आपण या घरात राहणार नाही होत. काय ऐकलंस ना मी काय बोलले ते? या घरात मला आता क्षणभरी राहायचं नाहीये. देव्यानी, तू काय बोलतेस वेड्यासारखं? तुला तरी कळतं का? तू काही म्हण, पण माझा निर्णय ठाम आहे. आपण हे घर ताबडतोब सोडतोय, कायमचं. पण असं अचानक घडलं काय? तुला हे घर एकदम अचानक आवडेन असं झालं? तुझ्या आवडीनिवडीचा विचार करून आपण हे घर घेतलंय आणि आत्ता कुठे आपण या घरामध्ये सेटल होतोय आणि एकदम अचानक असं काय झालं तुला? माझ्या आवडीनिवडींचाच विचार करून हे घर विकत घेतलंय हे मला माहिती आहे विक्रम. पण तू माझ्याशी खोटं बोलशील असा मी कधीच विचार केला नव्हता. आम्ही खोटं बोललो तुझ्याशी? नाही का? मग एक तर लिंगप्पा साहेब खोटं बोलतायत किंवा मग त्यांच्यासारखंच हे घर तू 5 कोटीला विकत घेतलंयस असं सांगणारा तो एस्टेट एजंट माने खोटं बोलतोय. सांग ना. हॅलो. हां हॅलो समीक्षा. अगं मी बोलतेय प्रतीक्षा. बोल मावशी, कसा काय फोन केलास? म्हणजे सहजच फोन केला तसा. म्हटलं जरा चौकशी करावी. सोहमची तब्येत बरा आहे तो? हां म्हणजे काळजी करण्यासारखं काही नाही ना गं? अगं अजिबात नाही, आणि मी असतेच ना सतत त्याच्याबरोबर. मग ठीक आहे.
आणि हे बघ समीक्षा, तुम्हाला जर काहीही लागलं तर कधीही अर्ध्या रात्रीही फोन करा. म्हणजे आम्हाला काय वाटेल याचा विचार करत नको बसूस. हो मावशी, अगं तशीच काही अडचण आली तर तुलाच फोन करेन ना मी. अगं तुझ्याशिवाय या शहरात आपलं म्हणावं असं कोण आहे आमचं? हो खरं आहे ग. बरं ठेवू फोन मग. ओके बाय. अच्छा. देवयानी, आय एम सॉरी. आय एम सॉरी. हे बघ, तुझ्यापासून काही लपवून ठेवण्याचा आमचा उद्देश नव्हता खरंच. फक्त तुला त्रास होऊ नये या गोष्टीचा एवढाच आमचा उद्देश होता. हे बघ तू देवेन, तू प्लीज आम्हाला समजून घ्यायचा प्रयत्न कर ना. हे बघ, 5 कोटी ही रक्कम आमच्यासाठी आता खूप मोठी नाहीये. सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित जुळून आल्या ना तर पुढच्या काही महिन्यात नाही तर पुढच्या काही दिवसात आम्ही हे कर्ज फेडून टाकू. जस्ट डोंट वरी. तू काय एवढं टेन्शन घेतेस? प्रश्न फक्त कर्जाचा नाहीये विक्रम. ते तू काही सांगितलंस ना तरी जोपर्यंत कर्ज फिटत नाही तोपर्यंत टेन्शन राहणारच. प्रश्न आता एकमेकांवरच्या विश्वासाचा आहे. तुझ्या या श्रीमंतीपेक्षाही आपला एकमेकांवरचा विश्वास मला जास्त महत्वाचा वाटतो. आजपर्यंत मला वाटत होतं की माझा विक्रम माझ्याशी कधीच खोटं बोलणार नाही. आता त्या विश्वासाला तू तडा दिलायस. देवयानी, आय एम सॉरी. आमचं खरंच चुकलं. आय एम रिअली सॉरी. जाऊ दे विक्रम, तू सॉरी बोलू नकोस. कारण माझा निर्णय मी घेतलाय. या घरात आता मी राहणार नाहीये. अरे यू, हाय, प्लीज कम इन. ये. काय घेणार तू? चहा, कॉफी? मला काहीच नकोय. मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. बोल. आयुष्य तुला असं आता गप्प बसून चालणार नाही. केट इज सिरियस अबाउट इट. बट व्हॉट? श्रावणी देशमुख.
आयशा, मला खात्री आहे दे आर इन अ रिलेशन. आयशा, मी तुला हे सगळं सांगतोय यामागे माझा काही पर्सनल इंटरेस्ट नाही आहे. आय केअर फॉर यू. मला तुझी काळजी वाटते म्हणून सांग. यो, हे सगळं ऐकून मी स्वतःला त्रास करून घेण्यापलीकडे काय करणार आहे? मी केटीला कितीही समजावलं तरी तो माझं काहीही ऐकणार नाही. यू नो इट व्हेरी वेल. तू केटीला नाही समजावू शकत, पण श्रावणीला तर समजावू शकतेस. तसं मी सुद्धा तिच्या घरच्यांना याची कल्पना दिली आहे, पण मला असं वाटतं की आयशा, या प्रकरणाला फक्त तू थांबवू शकतेस. नाहीतर तुझ्या मुलीला डॅडचं प्रेम मिळावं म्हणून तू आजपर्यंत जे काही सहन केलंयस त्याला काहीच अर्थ राहणार नाही. बघ, विचार कर, अजूनही वेळ केलेली नाही. बोला. ॲक्च्युली राजच्या रेग्युलर चेकअपसाठी आल्या होत्या. बसा. सर, मी डॉक्टर दीपा देसाई. म्हणजे याआधी मी येत होते चेकिंगसाठी, पण त्यावेळेला वागळे साहेब असायचे ड्युटीवर. म्हणजे काय ना, आमचे सर ॲक्च्युली आउट ऑफ टाऊन आहेत, त्याच्यामुळे ही जबाबदारी माझ्यावरती आहे. पण वागळे साहेबांना त्यांनी कळवलं आहे तसं. ते सगळं ठीक आहे, पण तुम्हाला रेग्युलर चेकअपची वेळ दिलेली असताना तुम्ही आता यावेळी नाही, म्हणजे त्याचं काय आहे की पेशंटला रक्तदाबाचा त्रास आहे, त्याच्यामुळे साधारण 12 तासांनी त्याचं चेकिंग होणं खूप गरजेचं आहे. म्हणजे त्याच्यावरूनच ऑर्डर्स आहेत आम्हाला. मी जाऊ चेकअपसाठी? बसा. कॉन्स्टेबल. यस सर. यांना तुम्ही ओळखता? हो सर, राजच्या चेकअपकडे नेहमी येतात. एक काम करा, तुम्ही आरोपीच्या कोठडीत घेऊन जा. या. थँक्यू सर. आज तुला स्वातंत्र्य मिळणार आहे राज. आज तुला इथून नेण्यापासून मला कोणीही अडवू शकत नाही. मोहिनी, मला वाटतं आता आपल्याला घरात जायला पाहिजे बघ. खूप थंडी वाजायला लागलं मला. मग तूच म्हणणार सर्दी झालं, लवकर घरात का नाही आणलं म्हणून. काय हे थंडीनं तुला ते आपलं सुरुवातीचं गुलाबी थंडीचं दिवस आठवलं? हा, मला पण आठवतं ते आपलं सुरुवातीचं सगळं दिवस. ते कॉलेजचं सगळं दिवस. एकदा आपण ते कॅम्प फायरला गेलो होतो बघ, त्या जंगलामध्ये. त्या जंगलामध्ये कॅम्प फायर नंतर आपण त्या जंगलात घुसून गेलो आणि गुडूप अंधार झाला अचानक, आणि तू घाबरून धावत आलं आणि माझा हात हातात घेऊन मला बिलगलं.
पप्पा? तू बघितलं का, हिनं माझा हात आता हातात घेतलं. मी माझं हात हे असं ठेवलं होतं, हिने हळूच तिचा हात माझ्या हातावर ठेवलं. म्हणजे मी जे बोलत होत ते ऐकत होत तू, हा म्हणून तर तुझा हात तू माझ्या हातात दिलं. आता तू फार लवकर बरं होणार बघ. या दिवसाच मी कधी पासून वाट बघत होतो मोहिनी. ए मेमसाबला काही पाहिजे काही नको ते विचारत जा बघू. ते आता लवकर बरं होणार तुझा. थँक्यू मोहिनी, थँक्यू. रात्र खूप झाले ना, चला. आय एम सॉरी. चला. देवयानी, हे बघ, आम्हाला आमची चूक कळाली, समजले. परत अशी चूक आमच्याकडनं नाही होणार. प्लीज आम्हाला माफ कर, प्लीज. आम्ही सॉरी म्हटलं ना आता. चल आज जाऊ. काय प्रॉब्लेम आहे तुझा? हा, तू आमच्यावर रागवलीस मान्य आहे मला, पण आमचा राग तू जेवणावर कशाला काढतेस? जेवून तर घे. चल वेडेपणा करू नको आज, चल. आणि पास आला आता तमाशा. काय प्रॉब्लेम काय तुझा देवयानी? हा, काय प्रॉब्लेम आहे तुझा? हे बघ, जगात अशी अनेक लोक आहेत ज्यांनी कर्ज घेतलं नाही ना तर ते घर घेऊ शकत नाहीत. आम्ही सुद्धा लोन काढले. काय गुन्हा केला एवढा? 100 वेळा आम्ही तुला सॉरी बोलले, 100 वेळा आम्ही तुझी माफी मागितली, तरी तुझा हट्टीपणा कायमच आहे अजून. असं असेल ना तर असं समज की हे घर आम्ही आमच्या आनंदासाठी घेतलंय, आमच्या प्रतिष्ठेला साजेसं आहे म्हणून घेतलंय. आमच्या स्वप्नांमध्ये जर तुला स्वतःची स्वप्न बघता येत नसतील ना तर जा. ज्या घराचं तुला एवढं कौतुक आहे ना त्या वस्तीतल्या घरी जाऊन राहा, तिथं स्वतःच्या माहेरी निघून जा. त्या वस्तीतल्या घरी जाऊन राहा, तिथं स्वतःच्या माहेरी निघून जा. त्या वस्तीतल्या घरी जाऊन राहा, तिथं स्वतःच्या माहेरी निघून जा. आणि हो, त्यासाठी रात्रभर इथे थांबायची गरज नाही. आत्ता गेलीस तरी चालेल. जा. जगात इतर अनेक लोक आहेत ज्यांनी जर लोन काढलं नाही ना तर ते घर घेऊ शकत नाहीत आणि तेच आम्ही केलंय. आम्ही सुद्धा लोन काढले. काय गुन्हा केला एवढा? असं असेल ना तर असं समज की हे घर आम्ही आमच्या आनंदासाठी घेतलंय, आमच्या प्रतिष्ठेला साजेसं आहे म्हणून घेतलंय.
आमच्या स्वप्नांमध्ये जर तुला स्वतःची स्वप्न बघता येत नसेल ना तर जा. ज्या घराचं तुला एवढं कौतुक आहे ना त्या वस्तीच्या घरी जाऊन राहा, स्वतःच्या माहेरी निघून जा. त्यासाठी रात्रभर इथे थांबायची गरज नाही. आता गेली तरी चालेल. जा जा.